यांची विचारधारा त्या ठिकाणी मांडते आणि म्हणून मी त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये जायचा विचार त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि आज त्याच ध्येय धोरणातून मी तिकडे चालले. सर, गुंजवणी प्रकल्प आता परंतु काही दिवसांपूर्वी संग्राम थोपटे जे की काँग्रेसमध्ये होते त्यांचा देखील विरोध होता. आज ते भाजपशी झालेले. तुम्ही आता हा प्रकल्प मार्गी लागण्यासाठी कित्येक काळ जाईल असं मला वाटतंय की येणाऱ्या लवकरच काळामध्ये गुंजवणीच्या प्रकल्पाची काही कामं सुरू झाली आहेत. त्याच्यामध्ये काही दुरुस्त्या आम्ही सुचवल्या होत्या मागच्या काळामध्ये, त्या दुरुस्त्या त्या ठिकाणी होतील. परिंच्यापासून वाल्हे खोऱ्यामध्ये जी अडचण होती तीही अडचण आता गुंजवणीच्या बाबतीमध्ये नव्याने नीरा गुंजवणीचं जे ओव्हरफ्लो होणारं 15 TMC पाणी वीर धरणातून पडतंय, त्याऐवजी त्या उगमाच्या पासून पुढे त्या ठिकाणी जे पाणी उचलून सोमर्डीचा जो आम्ही सातत्याने पोटपुरावा करतो त्याच्यामध्ये टाकून मला वाटतं ते कऱ्हेचं खोरं हे परिपूर्णपणे समृद्ध झालेलं आपल्याला दिसणार आहे. आणि त्यामुळे मला खात्री आहे ज्या गुंजवणीचं राजकारण गेली 20 वर्ष होतंय ते सातत्याने त्या राजकारणाला पूर्ण विराम देऊन विकासाचं राजकारण होणार आहे. दुसरी एक आनंदाची गोष्ट मला सांगायची आहे, उद्याच्या 6 महिन्यामध्ये स्किल डेव्हलपमेंटची पुरंदरकरांची अनेक वर्षाची इच्छा असणारं हायर एज्युकेशन, ज्याच्यामध्ये इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, इतर सगळ्या फॅकल्टीज असतील, स्किल डेव्हलपमेंट असेल, याची पुरंदर तालुक्याची स्वतःची पुरंदर युनिव्हर्सिटी सुद्धा आपल्याला सगळ्यांना उभी राहिलेली दिसेल. आणि येणाऱ्या 2026 मध्ये त्याची सुरुवात झालेली माझ्या सर्व तरुण सहकाऱ्यांना दिसेल. त्यामुळे माझ्या मुलांना हायर एज्युकेशनसाठी इथून पुढच्या काळामध्ये पुरंदरची मुलं माझी ही अनेक वेगवेगळ्या संस्थांमध्ये शिकून जगभर पसरलेली आहेत, परंतु येणाऱ्या काळामध्ये पुरंदरच्या मातीमध्ये ते शिक्षण त्यांना मिळेल. ह्याही गोष्टी त्या ठिकाणी आम्ही अंतर्भूत या माध्यमातून करतो. काँग्रेसचे सर्वच पदाधिकारी नेते हे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. येणाऱ्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातून काँग्रेस नामशेष होईल का, काय वाटतं तुम्हाला? ज्या पक्षाचं 9 वर्ष मी जिल्ह्याचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे त्याच्याबद्दल बोलणं मी खरं म्हणजे योग्य नाहीये, परंतु मी एकच गोष्ट याच्यामध्ये करू शकेन, संघटनात्मक बाबतींमध्ये आणि विकासाची दिशा घेऊन पारदर्शकपणे बैठकींच्या स्वरूपामध्ये संवाद, आज माझ्या कार्यक्रमात तुम्ही हे बघितलं असेल, हा संवाद जोपर्यंत परिवारामध्ये असतो ना तोपर्यंत परिवार आणि कुटुंब एकत्र असतं. आणि ज्यावेळेस कुटुंब एकत्र आहे त्यावेळेस त्या कुटुंबाला महत्त्व आहे. परंतु आज जर कुटुंबामध्ये संवादच नसेल तर ते कुटुंब विस्कटलं जातं आणि तशा प्रकारची अवस्था इतर सर्वच पक्षांची झालेली आहे. आणि खऱ्या अर्थाने संस्थात्मक काम की जिथे प्रत्येकाला संधी मिळते, इथे व्यक्ती स्वरूप हा पक्ष नाहीये, हा संघटनात्मक पक्ष. इथे संजय जगताप गेला म्हणून उद्याच्या 29ला संजय जगतापच आमदार असेल किंवा तिकीट असेल असं नाही. संजय जगताप जर घरी झोपला 4.5 वर्ष तर त्याला तिकीट मिळणार नाही. जो काम करणार आहे, जो समाज माणसामध्ये जाणार आहे, त्या प्रत्येकाला ज्या ठिकाणी संस्थात्मक संधी मिळते अशा परिवाराची निवड मी त्या ठिकाणी केलेली. त्यामुळे इतर परिवारांच्या बद्दल आज मी बोलणं योग्य नाहीये, पण तुम्ही निश्चितपणे सांगतो इतर अनेक परिवारांच्या मध्ये संवाद राहिला नाही. म्हणून संवादामुळे आज तुम्ही बघितलं असेल की छोटी छोटी कुटुंब व्हायला लागली, आता आत्याची काकाची नाती पण संपायला लागली. हेच माझं खरं भांडवल आहे. मी कधी आहे ना बाहेर एक आणि आत एक बोललो नाही. जे आहे ती स्पष्ट भूमिका मांडली. जे काही प्रश्न, ज्या काही अडचणी, जी काही भावना माझी आहे ना ती सगळी माझ्या हृदयामध्ये दाबलेली. आज मला एकच करायचंय, माझ्या परिवाराला बरोबर घेऊन आहे ना सक्षमतेने त्यांना परत एकदा दाखवायचंय आणि मला दाखवून द्यायचंय की एखाद्या परिवाराला जर संधी मिळाली तर तो तालुका जसा सासवडकरांनी दाखवून दिलं, काहीही नसताना या देशातलं सगळ्यात स्वच्छ नगरपालिका त्या ठिकाणी करायचं काम सासवडने त्या ठिकाणी केलं. अनेकांनी तोंडामध्ये मोठं घातलं. आज माझ्या सासवडपासून 11 किलोमीटरवरती सिंगापूर गाव आहे. काही वेळेस मी गमतीने म्हणतो माझ्या लोकांना की सिंगापूरमध्ये, माझे मित्र म्हणतात अरे सिंगापूर म्हणजे तू कधी येणार आहे परदेशात? तो सिंगापूर नाही, हे माझ्या तालुक्यातलं सिंगापूर आहे. मला पुरंदर आणि हवेली तालुका हा त्या सिंगापूरसारखा ज्याची जगामध्ये ओळख आहे, स्वच्छ, भ्रष्टाचारमुक्त, एक चांगला, समृद्ध आणि सगळ्या कायद्याच्या कचेरीमध्ये राहून प्रत्येकाचा विकास करणारा अशा प्रकारचा तालुका पुरंदर हवेली मला त्या ठिकाणी करायचा आणि त्याच्यासाठी हा निर्णय मी त्या ठिकाणी घेतलाय. आणि जे झालंय गेलंय ते परमेश्वराने ह्यावेळेस करेला एवढं पाणी आणलंय की मे पासूनच ते सगळं काय वाहून गेलेलं. माझं काम स्वच्छ प्रामाणिक राहिलेलं आहे.
मला भाजपसोबत जायचे, गुंडगिरीत जायचे, नक्की तुमचा रोष कोणावरती आहे? माझा रोष कुणावरती आहे हे मला वाटते माझ्या परिवारातल्या सदस्यांनी आपल्या सगळ्यांना सांगितलेलं आहे आणि तो व्यक्त करण्यासाठी मला वाटतं 16 तारखेची संधी आपण सगळ्यांनी मला त्या ठिकाणी द्यावी. आज 16 तारखेला किती प्रवेश आहे साधारण प्राथमिक स्वरूपात आणि त्यात पदाधिकारी किती आहे? म्हणजे आता मार्केट कमिटी असेल किंवा काय तुमच्या खाते दूध संघ असेल किंवा काय असेल तर साधारण टेंटेटिव्ह काय त्याला म्हणतो आपण एक प्राथमिक सर स्वरूपात आज मी संख्या सांगायला गेलो तर तोंडामध्ये बोट. आज आम्ही प्रवेशांची प्राथमिक संख्या स्वरूपात ऐका, आम्ही म्हटलं. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये जरी किती कटछाट केली आपण माहिती असेल, स्वर्गीय चंदूकाका जगतापांनी या पुरंदर हवेली तालुक्यामध्ये 385 पेक्षा जास्त सहकारी सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांची स्थापना केली. एवढा परिवार आमचा मोठा आहे की त्याच्यामध्ये किती काटछाट केली तरी 200-300च्या खाली आमची संख्या येत नाही. आम्ही प्रयत्न करतोय जेवढं कमी करता येईल, कारण आम्हाला कार्यक्रम जो आहे तो शॉर्ट स्वीट, आम्हाला त्या ठिकाणी विचार ऐकायचे, आमच्या सर्व सहकार्यांचे विचार त्या ठिकाणी द्यायचे, परिवाराचे विचार त्यांना द्यायचे, नवीन परिवारामध्ये जात असताना संवाद झाला पाहिजे. त्यामुळे आज आम्ही हा संवाद मेळावा घेऊन एकत्रितपणे निर्णय घेतलेला आहे. पुरंदरमध्ये विमानतळ झालं तर संपूर्ण कायापालट होणार आहे, परंतु काही गावांचा विरोध आहे. या गावांच्या नागरिकांच्या किंवा ग्रामस्थांच्या जी काय समस्या आहेत ती आपण कशा दूर करणार? ती दूर करण्यासाठीच तुमच्या लक्षात आलं का माझ्याकडे सोल्युशन होतं, ते इम्प्लिमेंट 19-20 साली केलं पण होतं. आलं का लक्षात? पुन्हा एकदा काही सत्ता बदल झाल्यानंतर ते परत एकदा त्याच्यामध्ये राजकारण झालं, परंतु ते दूर करणार. विमानतळ पुरंदर तालुक्यामध्येच होणार. कुठल्याही प्रकारचं या तालुक्यातल्या एकाही व्यक्तीला पुनर्वसित व्हायची आवश्यकता पडणार नाही. कुणालाही कुणाचं गाव सोडायची गरज नाही आणि अतिशय पारदर्शकपणे सुखसमृद्धीने जो लँड माईन प्रोजेक्ट म्हणतो आपण तशा प्रकारचा एअरपोर्टचा प्रोजेक्ट झाल्यानंतर त्याच्या विकासाचं भागीदार होण्याचं भाग्य पुरंदर तालुक्यातल्या प्रत्येक परिवारातल्या व्यक्तीला त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. आणि म्हणूनच तो प्रोजेक्ट टेक्निकल, जॉग्राफिकल, फायनान्शियल ह्या सगळ्या ॲस्पेक्टवरती आम्ही प्रेझेंटेशनसाठी तयार केलेला आहे आणि मला खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे इतरांनी आमचा आवाज ऐकला नाही, परंतु ते निश्चितपणे तो आवाज ऐकतील आणि त्याच्यावरती योग्य तो निर्णय घेतील. पुरंदरचे दोन नेते महायुतीमध्ये येत आहेत, नंतर श्रेयवादावरून लढाई होणार नाही असं? हे बघा, माझ्या तालुक्यामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना किंवा आपण आपल्याला उत्सव आठवतो की नाही मला माहीत नाही, परंतु ज्यावेळेस 2022-23ला या देशामध्ये स्वच्छ नगरपालिका म्हणून ज्यावेळेस त्या ठिकाणी गावाचा बहुमान झाला त्यावेळेस सासवड मधल्या 1 लाख लोकांनी त्या ठिकाणी जल्लोष केला आणि त्या प्रत्येकाचं क्रेडिट होतं. त्यामुळे संजय जगताप आणि त्यांचा परिवार आहे ना हा कधी श्रेयवादाच्या लढाईत न पडणारा आहे. त्यामुळे मला वाटतंय त्याच्यामुळे आपण भाजपात चाललाय, भाजप ही महायुती आणि घटक पक्ष त्याच्यामध्ये त्यांचं तुमचं शक्य जुळणार का ह्याच्या पुढच्या काळात? भांडायला लागणार का? हे बघा, मी एक मगाशी सांगितलं की मी संस्थात्मक आणि संघटनात्मक परिवारामध्ये काम करणारा व्यक्ती आहे. त्यामुळे जो भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक चाकोरी असणार इथून पुढच्या काळामध्ये त्या चाकोरीमध्ये पक्षाच्या ध्येय धोरणांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी चालणार आहे. त्यामुळे मला निश्चितपणे खात्री आहे तिथे माझ्या कामाला, माझ्या विचारांना त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती चालणार.